नमस्कार, मी स्मिता. माझ्या आनंदघन या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. राधाबाईंच्या दोन्ही लेकी पुण्यातच होत्या. थोरली भिऊबाई बारामतीच्या आबाजी नायकांना दिली होती. त्यांची सावकारी पेढी पुण्यातच होती. धाकटी अनुबाई इचलकरंजीच्या व्यंकटराव घोरपड्यांना दिली होती. घोरपडे आपली पागा घेऊन पेशव्यांच्या बरोबर स्वारी शिकारीत असत, म्हणून इचलकरंजी ऐवजी बहुतेक काळ अनुबाई पुण्यातच असे. रोज तिसऱ्या प्रहरी राधाबाईंच्या दालनात आश्रित भागवताची पोथी वाचून दाखवीत असत. पोथी ऐकण्याच्या निमित्ताने राधाबाई आपल्या दोन्ही लेकींना अधूनमधून हवेलीवर बोलावून घेत असत. गालिच्याच्या लोडाला टेकत राधाबाई पोथी ऐकत होत्या. त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला त्यांच्या लेकी बसल्या होत्या. पोथी आटोपल्यावर इतर मंडळी उठून गेली. मातोश्रींना सांगण्याजोगी आज एक गोष्ट घडली आहे. अंगावरची भरजरीची शाल खांद्यावर ओघळली होती. ती नीटनेटकी करीत अनुबाई म्हणाल्या. राधाबाईंनी न बोलता लेकीकडे पाहिलं. कितीदा तरी त्यांना असं वाटत असे की आपल्या धाकट्या लेकीचा आणि आपल्या थोरल्या चिरंजीवांचा तोंडावळा किती सारखाच आहे, तरतरीही तशीच, उत्साह तर नेहमी ओसंडून चाललेला. मुक्याला बोलतं करील असा. तिला विसावं बरीच लागलं आहे हे कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. अवखळपणा पाहिला तरी कोणालाही वाटावं अजून अल्लडच आहे. तिची दोन मुलं तिच्याच वळणावरची. नातवंडांची आठवण झाली नि राधाबाईंचा जीव सुखावे, पण थोरल्या लेकीला भिऊबाईला वाईट वाटेल म्हणून राधाबाई उघडपणे आपल्या नातवंडाचं फारसं पोट कौतुक करीत नसत. 25शी उलटून तिशीकडे झुकलेली तशी भिऊबाईची कूस अजून उजवली नव्हती. मातोश्रींना कंटाळा आला असेल तर आम्ही नाही सांगणार. राधाबाई काही बोलल्या नाहीत असं पाहून गाल फुगवून अनुबाई म्हणाली. जसं काही आम्हाला खरोखरीच कंटाळा आलात तर तुम्ही सांगणारच नाहीत, राधाबाई गमतीनं म्हणाल्या. त्या आपल्या लेकीला चांगल्या ओळखून होत्या. अनु, मातोश्री सध्या कितीतरी कष्टी आहेत माहीत आहे ना तुला? पलीकडे बसलेली भिऊबाई राधाबाईला लोढाला टेकलेला आपला हात हातात घेत म्हणाले. आम्हाला कुठून माहीत असणार, अक्का साहेबांनी सांगावं. राऊ सध्या दाभाड्यांवरच्या मोहिमेवर आहेत ना, त्यांचा केवढा घोर त्यांच्या मनाला आहे. भिऊबाई गंभीर स्वरात बोलत होती. कोण्या वेळी काय खबर येईल काही सांगता येत नाही. मोहीम म्हणजे अशी तशी आहे का? मग त्यात काय झालं? राऊ एकटेच का आहेत त्या मोहिमेत? बरोबर आप्पा आहेत, मातब्बर सरदार आहेत, त्यांची काय एवढी फिकीर करायची? पण आपल्या माणसांची काळजी वाटते. मातोश्रींना तेवढी काळजी आणि आम्हाला नाही वाटतं. म्हटलं आमचंही कोणी त्या मोहिमेत आहे. घोरपड्यांची पागा पेशव्यांच्या बरोबरीने लढत असते हे बारामतकरांना ठाऊक नसेल तर सांगते. बोलण्याच्या ओघात अनुबाईंकडून थोडा उन्हा शब्द बाहेर पडला. भिऊबाईंचा चेहरा लगेच गोरामोरा झाला. मातोश्रींचा हात तिच्या हातात होता. तो नकळत दाबला गेला. नि तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडला. मातोश्रीबाई. राधाबाई गप्प बसणं शक्य नव्हतं. नापसंतीच्या स्वरात त्या म्हणाल्या. अनु, आमच्या समोर तुम्ही बहिणी अशा बोलता, मग आमच्या माघारी किती भांडत असाल? थोरा मोठ्यांच्या तुम्ही सुना आहात. वागण्यात अदब असावी. सुना म्हणून आम्ही वागतो तेव्हा अदब असतेच मातुश्री. राधाबाईंच्या नापसंतीला दाद देत अनुबाई बोलली. पण माहेरी ती अदब सांभाळावी असं वाटत नाही. आणि त्यातून या आमच्या अक्कासाहेब नावाप्रमाणे प्रत्येक गोष्टीला भीत असतात. पण मातोश्रीबाई, एक सांगू, त्या आमच्यावर मायाही तशीच करतात हं. आणि अनुबाई मोठमोठ्यानं हसू लागले. पण अनु, आमचे जमात घोरपडे नेहमी स्वारीवर असतात असं एकसारखं म्हणून हिनवलंच पाहिजे का? राधाबाई समजूतच्या स्वरात म्हणाल्या. आमचे थोरले जमात बारामतकर नाईक स्वारी शिकारीवर जात नसतील, पण सावकारांनी हात आकडता घेतला तर सरदारांच्या स्वाऱ्या थंड पडतात, हे ध्यानात घ्यायला हवं. त्यांच्या सावकारीवर तर तुमच्या उड्या. असेल तसंही असेल, पण मातोश्री, आम्ही सरदारांनी हे धन सांभाळलं तर या सावकार आहेत, आम्हाला ऐनवेळी मदत करणारच ना. आम्हीच हात आकडता घेतला तर यांचं धन कोण सांभाळणार? तू बोलण्यात का कोणाला ऐकणार आहेस अनु? पण थांब, आता या मोहिमेवरून राऊ परत आला की त्यालाच सांगते तुमचा हा कज्जा सोडवायला. पेशवा आहे ना तो, दौलतीचे कज्जे तोडणं हे त्याचं कामच आहे.
राधाबाई हसत हसत म्हणाल्या. राव काय तोडणार आमचे कज्जे? आवाजात उसनी ऐट आणून अनुबाई बोलत होती. त्यांनी मोहिमा नीट पार पाडल्या तरी पुष्कळ झालं म्हणतेय मी. आणि आम्ही सरदार आहोत म्हणून पेशव्यांच्या या बढाया, आणि आम्ही सावकार आहोत म्हणून त्यांच्या या उड्या. भिवबाई एकदम बोलून गेली. पण आपण असं बोलायला नको होतं हे लक्षात आल्यावर लगेच ती वरमली. तुम्ही दोघी काही कमी नाहीत, राधाबाई कौतुकानं म्हणाल्या. एक सारखी बोलते आणि दुसरी नेमकं बोलते एवढाच फरक. ते राहू द्या आता. अनु, सांगण्याजोगी कोणती गोष्ट तू सांगणार होतीस ती तशीच राहिली. सांगा ती. आम्ही ऐकतो आहोत. मातोश्री ऐकतील, पण या अक्कासाहेबांची परवानगी पाहिजे ना. चांगली गोष्ट ऐकायला आम्हालाही आवडते म्हटलं. दाभाड्यांच्या मोहिमेतून आमचे जासूद बातमीपत्र घेऊन नुकतेच पुण्यात आले आहेत. राहूनची काय खबर आहे? राधाबाईंनी उत्सुकतेने विचारलं. खुशाल आहेत. त्यांनी आपल्या धाकट्या बहिणीला बक्षीस म्हणून स्वारीतून एक सुलक्षणी पांढरा घोडा पाठवला आहे. अनुबाईंच्या स्वरात अभिमान होता. असं. आणखीन काय आहे त्या पत्रात? राहुल लिहितात की पुढच्या मोहिमेच्या वेळी घोरपड्यांच्या बागेत त्यांची ही बहीण घोड्यावर दिसली पाहिजे. इश्य, हे काय? बायका कुठं मोहिमेवर जातात वाटतं. खरं ना मातोश्रीबाई? भिवबाई मानेला नाजूक झटका देऊन आपली नापसंती व्यक्त केली. अगं, त्याने ते चेष्टेने लिहिलं असेल. राधाबाईंनी मुलींची समजूत काढली. आणि राऊंनी आमच्याबद्दल काय लिहिलं आहे? आम्हाच काय पाठवलं आहे? भिवबाईंनी धाकट्या बहिणीला विचारलं. तुमचा मजकूर आमच्या पत्रात कुठून असणार? तो असणार सावकारी थैलीत. शिवाय बक्षीस म्हणून एखाद्या हिऱ्या मोत्यांचा दागिना पाठवला असेल. होय ना अक्का साहेब? भिवबाई काहीच बोलली नाही. तशी राधाबाईंनी विचारलं. बारामतच्या बारामतकरांच्याकडे स्वारीवरून काही चिठ्ठी सपाटी आली असेल ना? होय, आली आहे. आत्तापर्यंत तर बोलली नाहीस भिवबाई. काय आहे त्या चिठ्ठीत? खुशाली आहे सर्वांची. लवकरच झुंजाला तोंड लागेल असं लिहिलं आहे राऊंनी. सावकारी डाक आली काय? नाही, समक्ष माणूसच पाठवला होता राऊंनी. कोण आलं होतं? भिकाजी. भिकाजी? राधाबाईंच्या नकळत त्यांचा स्वर वर केला, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. आपल्या दोन्ही लेकींकडे त्यांनी चोरटा कटाक्ष टाकला. त्यांना उगीच अपराधासारखं वाटलं, पण क्षणमात्रच. लगेच त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचं गांभीर्य आलं. राधाबाईंच्या लेकी जगाच्या व्यवहारात चांगल्या रोळल्या होत्या. राधाबाईंनी स्वतःला एका क्षणात सावरलं, तरी त्या काय उमगायचं ते उमगल्या. अनुबाईच्या ओठावर शब्द गर्दी करत होते, पण कधी नव्हे ते तिनं स्वतःला सावरलं. ओठ मिटून ती गप्प बसली, पण भिवबाईला स्वस्थ बसवलं नाही. क्षण दोन क्षण जाताच ती म्हणाली, मातोश्रीबाई, किती दिवस सांगेन म्हणते, पण आज विषय निघाला म्हणून बोलते. आमच्याकडे भिकाजी आलेला आवडत नाही हे रावूंना माहीत असतानाही त्यांनी नेमकं त्यालाच का पाठवावं? मातोश्रीबाई सध्या किती कष्टी आहेत हे अक्कासाहेब एवढ्यातच विसरल्या वाटतं. अनुबाई ठसक्यात बोलली, पण राधाबाईंनी तिला आवरलं. ते राहू दे यावेळी अनु. त्या हाताने इशारा करीत म्हणाल्या. भिवबाई, मला कल्पना आहे त्याची. राऊशी या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही, पण मी या बाबतीत अप्पांशी बोलेन. बारामतकरांकडे भिकाजी आवडत नाही तर त्याला कुठेतरी दूर देशात पाठवून द्यायला सांगूया. पण मी म्हणते का? मध्येच अनुबाई म्हणाली. जगात काय कुणाला अंगवस्त्र नसतात? त्यांनाही मुलं होतातच. मग बारामतकर मोठे साधू लागून गेलेत की नाही ते आम्हाला हिणवायला? एकाएकी अनुबाईचा स्वर चढला. अंगवस्त्राबद्दल आमच्याकडे एवढा आक्षेप नाही. मग कशाबद्दल? त्या संबंधांपासून झालेल्या संततीला. भिकाजीला पेशव्यांनी एवढी प्रतिष्ठा द्यायला नको होती. त्याला शिलेदाराचं पथक काय दिलं, मोहिमेत बरोबर काय घेतात, पत्रव्यवहारात सलगी काय दाखवतात, सारं पेशव्यांच्या प्रतिष्ठेला सोडून असतं. पेशव्यांच्या लेखी माणसांची योग्यता त्यांच्या कर्तबगारीवर आहे, त्यांच्या जन्मावर नाही. म्हणून त्यांचा झेंडा आज हिंदुस्थानभर नाचतो आहे, आणि म्हणून खुद्द छत्रपती त्यांना मानतात. अक्कासाहेब, तुमच्या जागी मी असते तर आमच्याकडच्यांना असं ठणकावून सांगितलं असतं. बारामतकरांनी अद्याप एवढा कुळाचार सोडला नाही. राधाबाईंनी आपल्या लेकींचे प्रश्न राधाबाईंना आपल्या लेकींची प्रश्नोत्तरे ऐकविण्यात त्या गालिच्यावरून उठल्या. पलीकडे मोठं देवघर होतं. त्या देवघराकडे गेल्या. देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभ्या राहिल्या. पाहता पाहता
त्यांच्या डोळ्यात अश्रू पाझरू लागले. दोघी लेकी बरमल्या, घाईघाईनं उठल्या. मातोश्री जवळ येऊन गोरीमोरी चर्या करून उभ्या राहिल्या. काही वेळानं अनुबाईंनीच मातोश्रींच्या खांद्याला स्पर्श करून म्हटलं, आमचं चुकलं. नको ते आमच्या तोंडून बोललं गेलं. क्षमा करावी. भिवबाई गडबडून म्हणाल्या, मातोश्रीबाई, आम्ही बोललो ते विसरावं. आपण मनाला लावून घेऊ नये. क्षमा केली असं म्हणा. आपण म्हणेपर्यंत आम्ही आपणाला सोडणारच नाही. अनुबाई हट्ट धरून म्हणाली, पुसाते डोळे आणि आमच्या बरोबर हवेली भोवती नवीन बाग केली आहे ती पाहायला चला बरं. बराच वेळ दोन्ही मुलींनी विनवल्यावर राधाबाई तेथून हलल्या. अंगावरती शाल जोडी लपेटून त्या आपल्या लेकींबरोबर हवेली बाहेर बाग केली होती त्या बागेत आल्या. संगमरवरी तुळशी वृंदावन केलेलं होतं. त्याच्या आसपास रंगीबेरंगी फुलझाडं फुलली होती. बाजूला एक कट्टा केला होता. त्या कट्ट्यावर त्या टेकल्या. मातोश्री आमच्यावर रागवल्या तर नाहीत ना? बराच वेळ राधाबाई काही बोलल्या नाहीत हे पाहून अनुबाईंनी पुन्हा विचारलं. रागवले आहे ग, पण ते तुमच्यावर नाही. राधाबाईंनी सुस्कारा टाकून म्हणाला, आम्ही रागवलो आहोत आमच्यावरच. पुरुष चळले म्हणजे घरच्या बाईनं स्वतःलाच दोष दिला पाहिजे. दुसऱ्यावर रागावून काय उपयोग? पण मातोश्रीबाई, आता त्याचं काय? अनुबाई आवाजात प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न करून म्हणाली, हवेलीतली गोष्ट हवेलीतच राहिली. इथं त्याचं काय? इथं दुसरं काहीतरी बोलता येईल. ती फुलं पाहिलीत का? किती थोड्या वेळातच ही बाग तयार झाली आहे. अशी सहजासहजी बरी होण्या इतपत ती जखम वरवरची नव्हती. हसण्याचा क्षीण प्रयत्न करीत राधाबाई पुटपुटल्या. अनु, भिऊबाई, तुम्ही आता जाणत्या, करत्या, सवरत्या आहात. तुमच्यापासून काय लपलं आहे ते आता हे लपवून ठेवावं. भिकाजी माझ्या सवतीचा मुलगा. अनुबाईंनी राधाबाईच्या तोंडावर हात ठेवला. गळा दाटून ती म्हणाली, बाई, हे सारं सांगितलंच पाहिजे का? नका बोलू. लेकीचा हात आईनं बाजूला केला. मातोश्रीबाईंची चर्या आता नेहमीसारखीच गंभीर झाली होती. त्यांनी रोखून आपल्या लेकीकडे पाहतच ती गप्प बसली. राधाबाईंचे शब्द अगतिकपणे ऐकत बसली. मी जे अनुभवलं ते कोणालाही अनुभवावं लागेल म्हणून मी सांगते. त्या मंद आवाजात तुटक शब्दात बोलत होत्या. पुरुष हे असे नेहमी वाऱ्या शिकाऱ्यांवर. कुणाचा त्यांना कसा मोह पडेल हे सांगता येत नाही. राऊच्या लग्नावेळीची गोष्ट. इकडच्या स्वारीने समारंभात गाण्यासाठी अनेक कलावंत बोलवले होते. त्यात ती होती. कोणी रजपूत होती. पुढे कळलं की तिचं नाव मानकुंवर की कायसं होतं. अखेरीस ती इकडच्यांबरोबर नेहमीच असे. त्यातून भिकाजीचा जन्म झाला. शेवटच्या प्रसंगी त्यांचा हात राऊच्या हाती देऊन डोळे मिटणं झालं. एका शब्दानं कधी माझ्याशी इकडून याबाबत बोलणं झालं नाही. मातोश्रीबाई, शहारल्यासारखं अंग करून भिवबाई मध्येच बोलली आणि एकाएकी गप्प झाली. राधाबाईंनी तिच्याकडे चमकून पाहिलं. काय बाळ, काय म्हणालीस काय? काही नाही, सहज मनात आलं. काय आलं? राऊंच्या लग्नात ती कलावंती आणली होती ना, भिकाजींची मातोश्री? होय, ते आम्हाला नंतर समजलं. 2 वर्षामागे राऊंच्या चिरंजीवांचं, नानासाहेबांचं लग्न झालं. मग त्याचं काय? त्यावेळी राऊंनी गाण्या बजावण्यासाठी कलावंतीण आणले होते. त्यातलेच कुणीतरी कोथरूडच्या बागेत. वेडी आहेस भिवबाई, राधाबाईंनी मान उचलून म्हणाल्या. अगं, प्रत्येक वेळी असं थोडंच होतं. काहीतरी तुझं बाई आपलं बोलणं. मग कुणीच काही बोललं नाही. सायंकाळ झाली होती. बागेत पडलेले सोनेरी किरण आता झाडांच्या शेंड्यावर विसवली होती. पाहता पाहता ती तिथूनही उठली. दूर कुठंतरी निघून गेली. बागेतून हवेलीत परतताना राधाबाई हलकेच म्हणाल्या, चला, सूर्य बुडाला, अंधार पडायला लागला. वेळ झाली की दिवस मावळायचाच. कोणी अडवू म्हटल्यानं तो थोडीच थांबणार आहे. दिवे लावावेत आणि प्रार्थना करावी. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.